इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड मध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। सांगली बसस्थानकात महिला प्रवाशाची 13 तोळे सोन्याची चोरी, भाजप पदाधिकाऱ्यांच्या पत्नीचे दागिने लंपास। लग्नसराईचा हंगाम आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे बसस्थानकांवर वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिला प्रवाशांच्या पिशवीत तब्बल 13 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना सांगली बसस्थानक परिसरात घडली आहे। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। याबाबत नूतन बाबासाहेब आळतेकर वय 44, व्यवसाय शिक्षिका, राहणार मिरज यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्या ईश्वरपूर येथे एका विवाह समारंभासाठी गेल्या होत्या। कार्यक्रमानंतर त्यांनी आपल्या जवळील पिशवीत सोन्याचे दागिने ठेवून ईश्वरपूरहून सांगलीकडे एसटी बसने प्रवास केला। सांगली बसस्थानकात उतरल्यावर गर्दीत कोणीतरी पिशवी ओढल्यासारखे जाणवल्याने त्यांनी पिशवीची तपासणी केली असता पिशवीवरून फाटलेली दिसून आली। त्यामधील सोन्याचे दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसात धाव घेतली। चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये अंदाजे 80 ग्रॅमचे सोन्याचे गंठण, 30 ग्रॅमचा राणीहार तसेच 20 ग्रॅम वजनाचे कानातील झुपे व साखळीचा समावेश असून एकूण सुमारे 6,50,000 रुपयांच्या दागिन्यांवर चोरट्यांनी हात साफ केला आहे। नूतन आळतेकर या भारतीय जनता पक्षाचे सांगली जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब आळतेकर यांच्या पत्नी असल्याने घटनेची माहिती मिळताच भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात गर्दी केली। पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।